साई माईट सकाळ दिवस 7वा आपला 7वा दिवस आलेला आहे। खूप थंडी आहे, जॅकेट घालायला मजबूर केलं आहे। 14 की 15 टेम्परेचर आहे, एवढी थंडी आहे। रात्री झोपताना पण हालत खराब झाली। पालखीसोबतच निघणार होतो पण पालखी थोडी पुढे गेली कारण की आम्हाला सर्वांना उठायला लेट झाला थंडीमुळे आणि उठलो ना त्यामध्ये फ्रेश बिश व्हायमध्ये पण खूप टाईम गेला म्हणून पालखी निघाली। आता आम्ही लोक पण 6 वाजलेत निघतो आता इकडनं। आता चालायला सुरुवात करूया आणि थोड्या वेळाने भेटूया। आज दिवसभरामध्ये काय काय होतं ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। तर चला साईराम। आम्ही आहे ना आता एका मंदिराजवळ आलो, स्वामी समर्थांचं मंदिर आहे। आज गुरुवार आहे, आणि आम्हाला महाराजांचं मंदिर लागलं आहे बघा समोर बघते। ह्या मंदिराची एक खासियत आहे तर त्याचा हर्ष आपल्याला सांगेल। हर्ष जरा सांग काय आहे? तिथे एक फोटो आहे, त्या फोटोच्या प्रतिमेमध्ये ओम आहे, 4 स्वस्तिक आहे। त्या ओमला तुम्ही त्या फोटोमध्ये एकाग्रत करून बघा। ओम 3D मध्ये तुमच्या प्रतिमा मागे जाते, ओम पुढे येतो। ओके। आणि मिरर प्रमाणे तो हलायला लागतो आणि त्यात बिंदू आहे, तो बिंदू फक्त सांग कुठे आहे। ओके, आम्ही समजू तुला ओम दिसला, ठीक आहे, तो बिंदू सांग। ठीक आहे, चला मग आपण बघूया जरा कुठे दिसतं ते। हे बघा समर्थांचं मंदिर, तुम्ही पण दर्शन करून घ्या। अभिषेक होतोय, हे एवढी लहान पोरं ते त्यांचा अभिषेक करतात आपले स्वामी समर्थ। आता बघता हा फोटो आहे, ह्या फोटोमध्ये सर्वजण शोधतात त्यांना कुठे ओम दिसतोय का। तर बघूया ह्यांना कुठे ओम दिसतोय। ओम आणि स्वास्तिक आहे, ते एकाग्रताने बघितलं होतं दिसतो फक्त। त्याचा सर्व ट्राय करतात बघायचे पण ते काही लोकांना दिसतं, सर्वांना एकत्र दिसत नाही। ओम सगळे 11वी फेल आहे का पोरे? आमचा जुगल भाऊ कधीपासून फ्रेममध्ये ओम बघतोय दिसतोय का, पण अजून त्याला दिसत नाही आहे। 10-15 मिनटं वर झाली आहे, 10 मिनटं झाली आहे आणि बाकीचे नंबर लागलेले आहे तर ओम बघायसाठी। जुगलला ओम दिसलेला आहे, क्रॉस मध्ये एकाग्र करून बघितला ना तो मला दिसला, मला आधी पण दिसलेला। पण टिंब कसा वरचा, काय टिंब कसा आहे सर्कल दाखवू शकतो, सर्कलला थोडं ह्याच्यामध्ये वाकडा टाईप आहे। वरचा बिंदू कसा आहे परत विसरून टाकले मला। नाही कसं आहे, असं दाखवून हातावरती दाखव कसा आहे बिंदूचा शेप कसा आहे। बिंदू अशा टाईप मध्ये, अशा टाईप मध्ये। अरे बिंदू कसा आहे तो असा आहे पण त्याच्यामध्ये बिंदू आहे ना, तो कसा आहे शेप कसा आहे बिंदूचा। मी ओम बघितला, मेन बिंदू तो सांग कसा आहे। एकदम हलका दिसला, हा प्रॉपर बोलू नाही शकत। मेन बिंदू दाखवायचा भाई परत जातो बघायला, विसरलो। मला तर अजून ओम दिसला नाही आहे पण आता हे बाकीचे सर्व बघतात आहे। आता आयुष आहे, वीरू आहे, नाही दिसला आहे खोटा बोलतोय, पवन आहे, अतुल आहे, सोहम बघतोय, आपला शुक्ल आहे, जेरूभाई। जेरूभाईला नाही 20 रुपये। जेरूभाई तुमको ओम दिखा क्या? ओम तो नहीं दिख रहा लेकिन औरत का चेहरा देख लिया, बस हो गया। आणि अशा प्रकारे आम्ही इकडनं मंदिरात पण निघतोय। आम्हाला तर ओम नाही भेटला, अजून 4-5 जणांना दिसला ओम। माझं काय माहीत, आता थोडी भक्ती कमी पडली माझी। शक्ती दे स्वामी, भक्ती कमी नव्हे। विनू तुला दिसला का? मला दिसलाय ना आपण दरवर्षी या लोकांना माहिती आहे आणि यावेळी बघूनच देत नाही आम्हाला ते लोक। ठीक आहे, तुझी काय चप्पल गायब? चप्पल गायब झालेली आहे माझी, मग आता काय करू ते समजत नाही। तुला आता बाबा बोलतात की स्वामींच्या मंदिरापासून तू माझ्या मंदिरपर्यंत बिना चपलीच आहे, चालतच आला इथपर्यंत पण बिना चपलीच आहे। सॉक्स पण काढून टाका। तुम्ही बघू शकता आमचा प्रसाद आंबेकर उर्फ काल्या आमच्या जुगलला लुंगी घालतोय। त्याची खूप इच्छा आहे घालायची म्हणून तो आता लुंगी घालतोय, तुम्ही बघू शकता। आमच्या कलरला एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टीचा, एक्सपिरियन्स बोललो लय गोष्ट आहे। आता बघा तुम्ही जुगल झालाय लुंगी घालून रेडी, तुम्ही बघू शकता। क्या चाहिए भाई कैमरे के पीछे से बहुत बकबक करता है। मित्र आहे प्रसाद, त्याला तिथे ते फ्रेम मध्ये स्वस्तिक दिसला नाही
पण त्याची बायको सहज दिसेल आता. आता त्याला त्याचे मनोकामना पूर्ण झाले. तुम्ही बघू शकतात आमच्या बरोबर एक ज्युनियर बॉबी देवल. तुम्ही त्याला बघू शकतात. तो आता पुढे जाऊन तो बॉबीचा तो बॉबी देवल ज्युनियर बॉबी देवल आमच्यावर आलाय. तुम्ही बघू शकतात. ॲनिमल 2 मध्ये हाच आहे परत. किंमत मधी काजवांना देत नाही मी किंमत कधी मोठमोठे किंमत मधी चढू नको खुन्नस मधी गाडी बांध थांबलाय पिन्नक मधी राडे व्हायची शक्यता धोक्यात कारभार आमची सत्ता. क्या ऑलिफ मांग रहा है मोंगा लड्डूचे पप्पा. हाय हाय काय बोलतात कसे आहे तुम्ही सगळे? मजेत. आता आपल्याला जायचं पुढे स्पॉटवर मेंदू वडा खायला. हा. आणि जेवण पण तिथेच आहे कारण की आपला स्पॉट संपला आहे. जवळ आला जवळ आलाय ते 15 मिनिटाला. आणि आम्ही पहिल्यांदा आयुष्यात लवकर म्हणजे स्पॉटच जवळ हा आमचा 7-8 किलोमीटर चालून आला. 9 वाजताच पोहोचलो स्पॉटवरती. 9 वाजताच पोहोचलो स्पॉटवरती. आणि इकडेच आता नाश्ता पण इकडेच आणि जेवण पण इकडेच करायचं आपल्याला. स्पॉट थोडा पुढे घेतला आहे. दुपारचा हॉल हा समोर बघतो तो हॉल आहे. हा आमचा अंड्या बसला आहे. काम 25. आता आम्हाला दिवसभर पहिल्यांदा आराम आहे मस्त. कारण की संध्याकाळची जर्नी आमची 20 किलोमीटरची आहे. तर आता आम्ही लोक आराम करणार. संपला आहे. आम्ही वेपर खातोय कारण की जेवणाचे 1 वाजता जेवणार आहे. मग काय करणार. तर साईम आहे दुपारच्या वाजले 3:30. आम्ही आज लवकर निघतो आहे कारण की सकाळी 9 वाजताच इथे आम्ही हॉल्टवरती पोचलेलो होतो. दुपारचा आपला हॉल्ट आहे तिकडे. कारण की आता संध्याकाळी आपल्याला चालायचं आहे. खूप अंतर आहे. 20 ते 21 किलोमीटर चालायचं आहे कंटिन्यू. सिन्नरचा रस्ता आणि खूप खतरनाक रस्ता आहे. म्हणून जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आपल्याला पार करायचं आहे. आणि पालखी आता निघेल 3:30-4 पर्यंत. त्यानंतरला बघा आता सर्व पहिला आधी चाय नाश्ता चालू आहे. अर्धे लोक अजून उठतात आहेत. ते उठले की आपण निघूया आणि चालायला करूया सुरुवात. काय बोलते बाय? साईराम साईराम. तर अशा प्रकारे आपली पालखी पुन्हा एकदा निघालेली आहे स्पॉटवरून. तुम्ही बघू शकता आता क्राऊड निघालेला आपला. हां स्टार 6 बॉल 12 पाहिजे. 6 बॉल 12. जेरू भाई गूगल पे नहीं सिर्फ जुगल पे मिलेंगे. चला DJ प्रसाद आंबेकर सोबत सर्व साई वारकरी. प्रसाद आंबेकर तुम्ही लवकर गाणं वाजवावे अशी आमची इच्छा आहे. लवकरात लवकर तुमचा साऊंड चालू करावा. महाराज की जय. आवाज दो भाई आवाज दो. 6 दिवसामध्ये पहिल्यांदा भेटले पालखी. हां आमचे सेवेकरी पण पालखी उचलतात आहेत. 6 दिवस मेहनत करून पालखी उचललेली आहे सेवेकरांनी. भाजी आणायला चाललोय सिन्नरला. चला. साई बाबा की साईनाथ महाराज की साई बाबा की. साईचरण पादुका सांताक्रूज पश्चिम खोतवाडी इथून निघालेली ही पालखी. आम्ही आतापर्यंत ज्या ह्या स्थानामध्ये त्या प्रवेशाही आमच्यातनं निर्विघ्नपणे व्हावा. नारळाचं फळ तुला त्याचा तू स्वीकार करावास आणि आमचा प्रवास आहे आणि निर्विघ्नपणे कोणत्याही प्रकारची बाधा तुला त्रास न होता व्हावा हे नारळाचा प्रसाद स्वीकार करावा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. चला आता आपण चढतोय सिन्नरचा घाट.
निशाणी सोबतचा अनुभव दिला बघूनच कळत असेल त्याची हालत काय बघताय. सर्वात पुढे आहे निशाणी म्हणजे आमचा प्रसाद दादा. सर्वात पुढे शेवटपर्यंत सोडणार नाही. अरे वा 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 21 किलोमीटर तुम्ही बघू शकता. 21 किलोमीटर आमचा प्रसाद दादा वन साईड निशाणी घेऊन चालणार आहे. नाही बस संपलाय. सोनुल्या काय ती मेहनत, एका पोरीसाठी एवढी मेहनत. तर आता सिन्नरचा घाट चढून आम्ही आलो आहे नाश्त्याच्या हॉलवरती. इथे मंदिर आहे ना, तिकडे नाश्त्याचं हॉल आहे. कंटिन्यू चाललो. आता वाजलेत किती माहिती आहे, बरोबर 5:30 वाजलेत. बरोबर 5:30 वाजता नाश्त्याच्या हॉलवरती आलो आहे. साईराम साईराम. आणि नाश्त्यामध्ये आपल्याला काय भेटलं माहिती आहे, आपला फेवरेट लय फेवरेट आहे आपला कलिंगड. मंदिरमध्ये आपली आता पालखी ठेवलेली आहे आणि मंदिर कसलं आहे आम्ही दाखवतो तुम्हाला. साईबाबांचंच मंदिर आहे. पण दिला बरोबर. असिस्टंट सोडून दिला तू आता काय बोलणार. आता तू त्याला पलवलीस काल, तो बिचारा गेला बोलून बोलून वैतागवलीस त्याला. त्या बिचारा तो एक दिवस वीरू होता, एक दिवस सोहम होता, एक दिवस पवन होता. भाई चढा त्रास होते. तुला माहित आहे मी कोण आहे. तर अशा प्रकारे आम्ही परत एकदा इकडून निघालेलो आहे. आता पायी वारी परत चालू केलेली आहे. चला आता चालूया. आमचा मानकरी इकडे आहे पेनू. तो तुम्ही पहिल्या ब्लॉगपासून बघताय त्याला. मानताली आहे मानताली. पूर्ण सांताक्रूज खोतवाडी आणि संतोष शास्त्री फेमस असा वेणू दलवी. आता काळोख व्हायच्या आधी एक व्हिडिओ काढून घेतो. आम्ही नाश्ता करून पण आम्हाला एक ते एक दीड तास झाला. पेट्रोल पंपवर थांबलेलो थोडा वॉशरूम वगैरेसाठी. आता काळोख होईल मग काय, काळोखामध्ये व्हिडिओ तशी विजन दिसणार नाही. आणि जसं आमचं झालं आम्ही लोक सर्व निघालो आहे. आमचा डॉन म्हणतात, डॉन जेरू आहे. तो हा सध्या व्हायरल आहे यूट्यूबवरती. जेरू आहे 2 शब्द पब्लिकसाठी काय गुगलवरती भेटणार. जेरू आहे आमचा. चालत राहा. पुढच्या वर्षी जर तुम्ही बघाल ते जेरूसवर फोटो काढायला तुम्हाला तरसायला लागेल. हा एवढा व्हायरल झाला आहे जेरू आहे आमचा. त्याचा डान्स तुम्ही हा ब्लॉगमध्ये बघितला असेल, तो सकाळी केला नाही. तो बाय जेरू आहे ना, तो गुगलवर काय पण जुगलवर नक्की भेटणार. माझ्या चॅनलवरती फक्त जेरूच जेरू दिसतो. चॅनलवर बघा, जुगल भाईच्या चॅनलवर हा जेरू आहे. तो गुगलवर नाही पण जुगलवर तर नक्कीच भेटेल तुम्हाला. मस्त आहे. किती विचार करून करून बोलतो. थांबून थांबून बोलीन पण बोलीन मी. आता इकडे एक मंदिर आहे, तिथं लिहिलं आहे प्रति तुळजापूर. आता तुम्ही बघितलात किती आतमध्ये आहे. पहिल्या इकडे काय नव्हतं. त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे. तर प्रसाद दादा आपल्याला सांगेल त्याची काय स्टोरी आहे. तर काय स्टोरी आहे याची? स्टोरी म्हणजे अशी स्टोरी काही नाही. म्हणजे आम्ही जेव्हा पालखी चालू केली ना, म्हणजे जेव्हा आम्ही इकडनं जायचो ना, तेव्हा हे मंदिर म्हणजे आज तुम्ही जी लाइटिंग बघताय इकडे आणि हा जो प्रवेशद्वार हा असा काहीच नव्हता. म्हणजे असा खडतर दगडांचा रस्ता होता आणि फक्त मंदिर आता जे तुम्ही बघता ना, हे असं काहीच नव्हतं. एकदम म्हणजे तिकडे दिसणारच नाही तुम्हाला काय. फक्त एक छोटासा 0चा बल्ब असेल कदाचित माझ्या मते तरी, किंवा दिवा असेल, तो तेवढाच फक्त तिकडे जळायचा. आता मंदिर आणि म्हणजे माझ्या ऐकण्यात म्हणजे एकदम अगोदरचे जे आपले पदाधिकारी चालायचे ना, त्यातले एक पदाधिकारी होते, ते त्या मंदिराला जाऊन भेट द्यायचे पदयात्री असताना. म्हणजे पदयात्री म्हणजे जेव्हा आपली पालखी इकडनं जायची ना, तेव्हा त्या मंदिरात जाऊन ते पाया पडून दर्शन करून यायचे. म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. आत्ता ते लोकांच्या नजरेत आलं आहे आणि ते आता बनलं आहे. कधी म्हणजे मी बघणाऱ्यांना एक सांगेन की कधी तुम्ही ह्या रोडनी जर आलात ना, तर नक्की त्या मंदिराला भेट द्या. थँक्यू. किधर है अपना भाई? किधर है जेरू भाई?
हे काय ए भाई नाचतोय का हात दिला नाही खाली हो जरूर भाई जवानी पर तेरा चढता सूरज आणि चालता चालता आम्हाला झालेत 10:30 नाही 10:15 झालेत अजूनपर्यंत आम्ही पोचलो नाही तुम्ही बघू शकता आम्ही गावातल्या रस्त्यातून चालतोय आता सध्या तरी समोरचा रस्ता बा सुनसान झाला एकदम आणि आमची मंडळी चालते शेवटला राहणारी आणि शेवटपर्यंत वाजणारी शून्यातून वर आलेली कंपनी आमच्या कंपनीचा सरचिटणीस खजिनदार तुम्ही बघू शकता जेरू राठोड डॉल म्हणतात डॉन आणि अशा प्रकारे आम्ही स्पॉटवरती पोचलो रात्रीच्या हॉलवरती ते पण रात्री 10:30 वाजता आणि आम्ही यायच्या आधी तुम्ही बघू शकता हॉलवरती सर्व कुडूक झाले झोपले अर्धे जेवायला गेलेत आणि अर्धे झोपले साईराम काय काय साईराम ॲपल एप्पल एप्पल खाओ एप्पल खिला बाबा का प्रसाद है खाना पड़ेगा प्रसाद है खाते चलो आता डायरेक्ट जाऊन जेवूया आपली जागा बघूया कुठे पकडले बॅग वगैरे ठेवूया आणि सीधा जेवून घेऊया तर आजचा आमचा मेन्यू आहे चायनीज मी खूप दिवस जेवण दाखवलं नव्हतं तर आज मला दाखवायला भेटलं हे बघा आम्ही असे जेवायला बसतो ते पण दाखवलं तुम्हाला हे बघा हे असे ग्रुपनी बसतो जेवायला सर्व रोज बसतो असेच पण मी आजच दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये रोज आम्हाला पुरी भाजी वगैरे सर्व असतो आज फ्राईड राईस आहे आपल्या नूडल्स आहे हे सॉस आहे सर्व व्हेज आहे आपला चला आता जेवून घेऊया तर ही व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण की खूप झोप आले तुम्ही बघताय सर्व झोपलेत आणि आपली पालखी पण इकडे आम्हाला लेट झाला तर आरती आणि भजन काय भेटला नाही तर आपण पण आता झोपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय बाय